स्नेहा जय महाराष्ट्र। मी अमोल रमेश पवार, मंत्री विभाग अध्यक्ष, चंदन सार विभाग। आज लाईव्ह येण्याचं कारण असं की बऱ्याच 6-7 महिन्यापासून आपण वारंवार महानगरपालिकेला पत्रव्यवहार करतोय आणि निवेदन देतोय। कारण जी काही शाळांमध्ये शिकणारी मुलं आहेत, जी विद्यार्थी आहेत, जी बरफपाडा असेल, आपलं गाडगेपाडा असेल किंवा शिरगाव वगैरे किंवा इतर हायवेपासून जे विरार पूर्व साईडला जे हायवेपासून विद्यार्थी येतात, तर त्यांची गैरसोय होते। आपण रोज सकाळी कधी प्रवास करत असाल तर जे काही हायवे साईडून येणाऱ्या बसेस आहेत त्या पूर्णपणे भरलेल्या असतात। त्यामुळे जे शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत त्यांना त्या बसमध्ये चढण्यासाठी जागा नसते आणि अशा गर्दीमध्ये कुठलेही पालक आपल्या मुलांना पाठवणार नाही। त्यामुळे जी काय बसची सुविधा उपलब्ध करून दिली होती महानगरपालिकेचे जे काही परिवहन विभागाचे अधिकारी आणि परिवहन विभागाच्या माध्यमातून जे काही अधिकारी त्यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पास म्हणून पास वाटप केले आहेत। पण जर कधी ते विद्यार्थी त्या बसमध्ये चढत नसतील किंवा बसचा ते कुठेतरी लाभ घेत नसतील तर तो पास त्याचा फायदा पण पाहिजे तसा त्याचा फायदा होत नाही विद्यार्थ्यांना। तर त्या विषयावरती मी संबंधित अधिकारी सहाय्यक उपसहाय्यक आयुक्त तळेकर साहेब यांच्याशी गुरुवारच्या दिवशी भेट घेतली आणि त्यांना मी सविस्तर माहिती पटवून दिली की विद्यार्थी खूप लांबून, आदिवासी विद्यार्थी खूप लांबून येतात आणि 3-4 किलोमीटर ते चालत येतात। रस्त्याच्या बाजूला जेव्हा ते उभे राहतात तेव्हा त्यांना बसची सुविधा कुठेही उपलब्ध होत नाही किंवा बस मिळत नाही आणि रोज येण्या जाण्यामध्ये 20-25 रुपये खर्च करणं एवढी त्यांची कॅपॅबिलिटी किंवा एवढं त्यांचं हे नाही आहे। त्यामुळे मी महानगरपालिकेचे जे काही अधिकारी त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना सांगितलं की अशा विद्यार्थ्यांसाठी आपण लवकरात लवकर विशेष बस म्हणून त्यांना उपलब्ध करून द्यावी। पण जे की आपले परिवहनचे काही म्हणजे डिपार्टमेंट असतील किंवा काही खाते असतील त्या खात्याने परस्पर जेव्हा मी पत्रव्यवहार केला 3 पद्धतीचे निवेदन मी दिले होते महानगरपालिकेला। एक म्हणजे विशेष बस विद्यार्थ्यांसाठी सोडण्यासाठी, दुसरं म्हणजे विरार पूर्व साईडला जी रहदारी वाढली आहे किंवा प्रवासी वाढले त्यामुळे बसमध्ये पुरेशी जागा होत नाहीये किंवा बस पुरत नाहीये, तर ते बस वाढीसाठी दुसरा होता। आणि तिसरं की जसं की आपण कधी विरार स्टेशनला गेला असेल तर बस स्टँडच्या बाजूला आपण बसाल की लोक उन्हाताणामध्ये पाण्या पावसाचे तिथे उभे राहतात रांगेमध्ये, त्यांना बसण्यासाठी कुठली सुविधा नाही आहे ना, त्यांना वरून जे ऊन येतं त्या उन्हापासून वाचण्यासाठी कुठल्या पद्धतीचे शेड नाहीये, तर ते शेड वगैरे त्यांना बांधून देण्याचे असे 3 प्रकारचे निवेदन मी त्यांना दिले होते। तर मला न विचारता किंवा मला न त्याची माहिती देता जे काही संबंधित अधिकारी असतील त्यांनी पूर्ण विभागाचा किंवा त्या विषयाचा पाठलाग केला किंवा सर्वे केला तर सर्वेमध्ये त्यांनी चुकीच्या माहिती त्याच्यामध्ये प्रस्थापित केल्या आणि त्या म्हणजे जे काही विद्युत विभाग आपलं परिवहन विभागाचे अधिकारी त्यांच्यासमोर त्या मांडल्या। जेव्हा मला या गोष्टीची माहिती मिळाली आणि ते जे काही संबंधित विषय मी वाचले जे सर्वे पण तो मला कुठलेही पटला नव्हता आणि मला ते कुठेही असं म्हणजे योग्य वाटलं नाही। त्यामुळे मी तो परत परिवहन विभागाचे अधिकारी त्यांच्याशी भेट घेतली आणि सविस्तर विषय त्यांना पटवून दिले। संबंधित अधिकारी तळेकर साहेब यांनी आश्वासन दिलं की तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा अभ्यास असेल किंवा ज्या पद्धतीने तुम्ही माहिती देतात, तर मला असं वाटतं की पुन्हा एकदा एक सर्वे झाला पाहिजे, तो तुमच्या निर्देशनाखाली किंवा तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे। तर माझी तुम्हाला एक विनंती असेल की तुमची जे काही अधिकारी किंवा जे काही तुम्ही असाल तर ते आमच्या अधिकाऱ्यांसोबत जा, पूर्ण सर्वे करा, कुठे गरजेच्या ज्या काही सोयी असतील त्या आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ। मी विरार शहराच्या पूर्वेच्या जे काय असेल शाळा वगैरे असतील त्या शाळांना मी भेट दिली, तिथल्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे जे काय मत आहे ते जाणून घेतले। कारण कोविडच्या अगोदर बरेच शाळा अशा आहेत, जसं की उदाहरण द्यायचं म्हटलं तुम्हाला तर ती आपली मोठी शाळा कुठली आहे, जसं की अण्णासाहेब वर्तक शाळा असेल किंवा इथे मराठी शाळेत, तर बऱ्याच शाळांमध्ये मी भेट दिली। तिथल्या लोक जे काही विद्यार्थी त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या आई वडिलांशी जे काही पालक आहेत त्यांच्याशी चर्चा केली, शिक्षक लोकांशी चर्चा केली। तर त्यांचं म्हणणं असं आहे की जे काही कोविड आहे, कोविडच्या अगोदर बस उपलब्ध होत्या विद्यार्थ्यांसाठी
विद्यार्थी त्या बसने प्रवास करत होते, पण कोविड लागल्यानंतर परिवहन विभागाने त्या बस बंद केल्या. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल व्हायला लागले. आणि जेव्हा मी या गोष्टीचा सर्वे करत होतो त्यावेळेस मी सकाळी जेव्हा बघितलं की जे काही आपले विभा कॉलेज आहे शिरगावमध्ये, त्या विभा कॉलेजसाठी विशेष बस म्हणून महानगरपालिका पुरवते. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे त्या विद्यार्थ्यांना, जे लहान मुलं आहेत त्यांना विशेष बस देण्यासाठी महानगरपालिका जे परिवहन विभागाला बस नाही आहे. पण जे कॉलेजचे विद्यार्थी, जे प्रायव्हेट कॉलेज आहे त्या कॉलेजसाठी शिरगाव सारख्या गावामध्ये विशेष बस सोडली जाते. तर माझे त्या अधिकाऱ्यांशी वगैरे बोलणं झालं आणि ते लवकरात लवकर काही बसेस वगैरे उपलब्ध करून देणार आहेत. त्यांचं म्हणणं आहे की जे काय आपलं पॉवर सेक्शन असतील किंवा चार्जिंग सेक्शन आहे ते आपल्याकडे उपलब्ध करून करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विरार पूर्वेला 20 बस देण्यात येतील. त्याच्यानंतर जे काही विद्यार्थ्यांसाठी विशेष बस आहे त्याचा सर्वे केला जाईल, कारण मी त्यांचा पूर्ण टाइम टेबल घेतला की विरार पूर्वेला बस वगैरे ज्या काय असतील ज्या सोडल्या जात आहेत, तर बस किती सोडल्या जातात, किती टायमाला सोडल्या जात आहेत, त्याच्यामध्ये किती लोक प्रवास करतात याचा पूर्ण डाटा मी काढलेला आहे. मी काही दिवसामध्ये 2-4 दिवसामध्ये मी तळेकर साहेबांबरोबर पुन्हा बसणार आहे आणि त्यांची जे काही सर्वे करणारी टीम आहे त्यांच्या माध्यमातून मी आमच्या विभागामध्ये सर्वे करणार आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष बस चालू व्हावा हे आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि आम्ही आज पूर्णपणे लास्टपर्यंत हा प्रश्न पूर्ण करू आम्ही आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष बस उपलब्ध होतील आणि आम्ही सुरू करू एवढी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी सर्व पालकांना आव्हान देतो, गवाही देतो की लवकरात लवकर बस सुरू होतील आणि ते आम्ही करूनच राहू.